मग विचार केला की त्यावेळेला महात्मा गांधींनी छोडो भारतची ज्या वेळेला घोषणा दिली, माणसं रस्त्यावर आली, सभा सुरू झाल्या. बिहार मधल्या एका खेड्यामध्ये सभा सुरू होती. तिथे एक पारशी स्त्री लोकांना संबोधन करत होती. तिचं भाषण संपल्यानंतर ती जीप मधून जाऊ लागली. हजारो माणसं तिच्या बरोबर वाहत होती. इंग्रज अधिकारी तिच्या शेजारी उभा होता. तिच्या अंगावर 1 किलो 1.5 किलोचे दागिने होते. तो इंग्रज अधिकारी म्हटला की तुला नाही आणता येणार, तुरुंगामध्ये तुझे दागिने नाही घेऊन जाता येणार. त्या पारशी स्त्रीने आपल्या अंगावरचे दागिने काढले, एका रुमालामध्ये बांधले आणि तो रुमाल त्या गर्दीतल्या एका माणसाला बोलवलं, त्याच्या हातामध्ये दिला. त्याला सांगितलं की माझा हा पत्ता घरी नेऊन दे. इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात येत नव्हतं की अरे ह्या बाईच्या हा माणूस ओळखीचा आहे का. तिने त्या बाईला विचारलं की अहो तुम्ही ज्याच्याजवळ सोनं दिलं तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे का. ती म्हटली की नाही, माझ्या ओळखीचा नाहीये. आणि तरी पण तुम्ही एवढं 1 किलो 1.5 किलोचं सोनं त्याच्याजवळ दिलं कसं काय. त्यावेळी त्या पारशी स्त्रीने उत्तर असं दिलं. ती म्हटली की त्या माणसानं गांधी टोपी घातली, त्या माणसाच्या अंगावर खादीचा शर्ट आहे, खादीचं धोतर आहे आणि खादी घालणारा माणूस कधी खोटं वागत नाही. खादी वॉज नॉट अ पीस ऑफ क्लॉथ, इट वॉज अ फिलॉसॉफी. खादी हा नुसता तुकडा नव्हता, तर ते जगण्याचं तत्व होतं आणि सत्व होतं. आणि तिने खात्रीने सांगितलं की माझं सोनं माझ्या संध्याकाळी घरी पोहोचलेलं असणार आहे. 42 सालहून आज 60 वर्ष होणार, 65 वर्ष जवळजवळ झाली. आता तेच सोनं त्याच बाईनं आत्ताच्या खादीवाल्याच्या हातात दिलं तर कुठं जाईल हा प्रश्न आहे. ही राजकारणाची इतकी घसरण आहे, ही नेत्यांची इतकी घसरण आहे, म्हणून तो विषय माझ्या बोलण्याचा नाही, त्यामुळे तो बाजूला ठेवतो.